टीव्हीवर ही न्यूज पाहिली आणि माझ्या डोक्यात एकदम तो जिओचा प्रवास लक्षात आला. 2016 मध्ये जेव्हा जिओ आलं होतं ना, तेव्हाची गोष्ट आठवते का तुम्हाला? सुरुवातीला त्यांनी काय केलं, सगळं फ्री, कॉलिंग पासून डेटा पर्यंत इतकं फ्री दिलं की बाकीच्या कॉम्पिटिटर टेलिकॉम कंपन्या अक्षरशः बंद पडल्या. हळूहळू लोकांना इंटरनेटची अशी सवय लागली की इंटरनेट शिवाय जगणं जवळपास अवघडच झालं. आणि मग फ्री संपलं आणि आली वेलकम ऑफर, पुढे न्यू इयर ऑफर, आणि इतका स्लो पॉइझन दिला की आज आपण 300, 400, 500 रुपयाचा रिचार्ज महिन्याला असाच मारून देतो. म्हणजे पॅटर्न काय, अगोदर फ्री द्या, लोकांना सवय लावा आणि मग हळूहळू हळूहळू चार्जेस घ्या. तोही असा की लोकांना फील सुद्धा होणार नाही. आफ्टर ऑल इट्स बिझनेस ब्रो. आता तुम्ही सांगाल हे सगळं मी आज का सांगतोय? कारण युपीआय वर MDR लावण्याचा प्रपोजल चर्चेत आहे. 2020 पासून 2026 आलं. या 6-7 वर्षात युपीआय ची इतकी सवय लावण्यात आली की 10 रुपयाच्या चहा पासून 10,000 रुपयाच्या शॉपिंग पर्यंत युपीआय शिवाय कामच होत नाही. आणि आता ह्या प्रपोजल मध्ये असं म्हटलंय की 2000 पेक्षा जास्तच्या काही युपीआय मर्चंट ट्रान्झॅक्शन वर 0.3 ते 0.5% MDR लावण्याचा प्रपोजल आहे. पण इथं सुद्धा फॉर्म्युला सेम जिओ सारखाच असला तर अगोदर हा MDR काय आहे ते समजून घेऊया. एक छोटासा ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग चार्ज. आणि हो, हा काही डायरेक्ट कस्टमर कडून घेतला जाणार नाही, तो मर्चंट कडून घेतला जाईल. पण बिझनेसमॅन स्वतःच्या खिशातून किती दिवस देणार? शेवटी ती कॉस्ट कुठेतरी कस्टमर कडूनच रिकव्हर होईल ना. म्हणून मला फक्त पॅटर्न बघून हसू आलं बॉस. अगोदर सवय लावा आणि मग बोला, भाऊ सिस्टीम चालवण्यासाठी काही ना काही पैसे तर लागतीलच ना, तो खर्च काढायचा कुठून? तर थोडे चार्जेस घेतले तर काय फरक पडणार? पण खरं सांगू बॉस, जिओचा रिचार्ज हा कमर्शियल बिझनेस आहे आणि त्यांनी वापरलेली स्ट्रॅटेजी बिलकुल चुकीची नाही. पण युपीआय हा थोडी ना बिझनेस आहे ना, हा तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा RBI सोबत घेतलेला इनोव्हेटिव्ह मुवमेंट होता ना. अरे फक्त जुलै महिन्यात जवळपास 30 लाख कोटीचा व्यवहार युपीआयने झाला आहे. एवढी मोठी इकॉनॉमी पेपरवर येणार असेल तर थोडा पैसा सरकार या सिस्टीम चालवण्यासाठी लावला तर त्यात काय फरक पडणार आहे? बाकी अजून हा फक्त एक प्रपोजल आहे, फायनल रूल नाही. पण तुम्हाला काय वाटतं, युपीआय कायम फ्रीच असायला पाहिजे की ही सिस्टीम टिकवायची असेल तर थोडाफार MDR चार्ज घेतला तर काही हरकत नाही? कमेंट मध्ये नक्की सांगा. बघूया पब्लिक काय म्हणते ते. मी आहे परेश सोमाणी आणि ही आहे जळगाव मधून सुरू झालेली पैसे की यात्रा. धन्यवाद.